Hello, hello. This is the my artifact episode number 2111, याने 2111. आजची तारीख आहे 1 डिसेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 10:15 झाले. ओके. माझं पिचिंग कुठपर्यंत आलंय? येस. ऍक्च्युली कसं आहे की मला एक डॉक्युमेंट लिहायचं आहे. ओके. ऍक्च्युली कसं आहे, मला इन्व्हेस्टर भेटले आहे. ओके. त्यांना एक प्रॉपर मेल करायचा आहे. त्याच्यामध्ये मला सांगायचं आहे की माझ्यापाशी एक आयडिया आहे आणि मला त्याच्यावर एक युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. हे डिपेंड आहे ट्रॅव्हल फिल्म्सवर. ओके. म्हणजे आम्ही इंडियामध्ये 100 सिटीज ट्रॅव्हल करू. त्याचे व्लॉग्स, काही व्हिडिओज आम्ही युट्यूबवर टाकू. यासाठी जो फंड आहे, फंड रेज साठी म्हणजे इन्व्हेस्ट करावा तुम्ही. ओके. ऑब्विसली याच्यामध्ये दोघांचा पण फायदा आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्यांचा पण फायदा आहे बिकॉज ऑफ दॅट की चॅनल सक्सेसफुल होणारच, लोकांना आवडणार, त्यामुळे लोक बघणार, त्यामुळे व्हिडिओ मॉनिटायझेशन होईल आणि खूप जास्त पैसा कमवायला लागेल. ओके. त्याच्यामुळे ज्यांनी इन्व्हेस्ट केला आहे त्यांचा पण फायदा होईल आणि जे ते व्हिडिओ बनवून राहिले त्यांचा पण फायदा होईल. ओके. तर या उद्देशाने मी डॉक्युमेंट बनवून राहिलोय. तर मला कसं याच्यावर थोडं जास्त काम करायचं आहे. यस. कारण हे डॉक्युमेंट बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण जो पण व्यक्ती या डॉक्युमेंटला रीड करेल तेव्हाच तो व्यक्ती समोर जाऊन इम्प्रेस होईल आणि त्यानंतर तो आपल्याला आपल्या प्रोजेक्टवर इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार राहील. ओके. समजा जर त्या व्यक्तीला ते डॉक्युमेंट आवडलं नाही तर ऑब्विसली आपल्याला पैसा भेटणार नाही आणि इन द एंड मग आपल्याला स्वतःच्या पैशानी आपल्याला या साऱ्या गोष्टी करावं लागेल, जे की आपल्या स्वतःपाशी पैसा तर आहे नाही. बट ओके. येस. सो माझा जो प्रयत्न सुरू आहे तो हेच सुरू आहे की मी हे जे पिचिंग करून आलो आहे फॉर बिझनेस प्रपोजल साठी. यस. सो यासाठी मी माझा जेवढा 100% देऊ तेवढा बेटर राहील. सो यस. तर आज सकाळपासून मी याच्याच मागे होतो. यस. आणि ऑलमोस्ट मी करीब आयडिया बद्दल सांगितलं गेलं आहे, कोणते इक्विपमेंट्स आहे हे सांगितलं आहे. इक्विपमेंट्स बद्दल थोडं कमी सांगितलं म्हणे, अजून खूप साऱ्या गोष्टी बाकी आहे. कोण ट्रॅव्हल करणार, ओके, त्यांचा क्रायटेरिया कोण राहील, ओके, त्यानंतर मग लो बजेट आणि हायर बजेट बद्दल डिस्टिंग्विश दाखवावं लागेल. ओके. आणि बस हे एवढ्या गोष्टी आहे. बस. सो जर आपण या 2-3 गोष्टी प्रॉपरली सांगितल्या, डॉक्युमेंट मध्ये क्लिअरली लिहिल्या, तर इट विल बी रिअली मच बेटर. दुसरी गोष्ट आहे की आपले जे डॉक्युमेंट आहे हे प्रोफेशनल असलं पाहिजे, ना की एकदम एक प्रकारे अनमेच्युअर्ड वगैरे बिलकुल नसलं पाहिजे. ओके. कारण जेवढं जास्त प्रोफेशनल राहील तेवढं त्याला वाचायला कळेल की हा चलो ये बंदा है, इसने कुछ ना कुछ तयारी की है. तर त्यामुळे त्याला पण वाटेल की या व्यक्तीने इन्व्हेस्ट करावं बा. ओके. कारण हे जे आपलं डॉक्युमेंट आहे याच्यावरच मोस्ट ऑफ द ठरेल की आपल्याला समोर जाऊन फंड भेटेल का नाही भेटेल. ओके. सो ऑब्विसली या डॉक्युमेंटवर थोडी मेहनत करणे इम्पॉर्टंट आहे. सो आय एम डुईंग इट दॅट. ओके. आणि येस, हे डॉक्युमेंट केव्हा बनेल? वेल, उद्या किंवा परवापर्यंत, शायद 2 दिवस लागेल पुन्हा. ओके. या कारण मी कसं धाड लिहितो, त्यानंतर चेक करतो, त्यानंतर स्पेलिंग करेक्ट, फ्रेज करेक्ट, काही वर्ड्सचे काही सजेशन असेल ते पण फॉलो करतो वगैरे. तर त्यामुळे याला थोडा वेळ लागतो. ओके. आणि ऑब्विसली मी माझ्या डोक्याने लिहून राहिलो आहे. याच्या अगोदर मी असं कधी लिहिलेलं नाही आहे. त्यामुळे पुन्हा थोडासा वेळ लागतो कारण याची माझ्यामध्ये काही प्रॅक्टिस नाही. सो आय एम डुईंग इट. येस. या. आणि येस, हे पक्का आहे की ट्रॅव्हल फिल्म मेकिंगच आपल्याला करायचं आहे, ना की फिल्म मेकिंग करायचं आहे. ओके. फिल्म मेकिंग इज एक प्रकारे, समजा आपण बॉम्बे मध्ये फिल्म मेकिंग करतोय म्हणलं ना,
तर आपण त्या पोझिशनवर किंवा त्या स्टेजवर एकदम इझिली नाही जाऊ शकत, बहुत सारे स्टेजेस थ्रू जावं लागेल. बट मला असं वाटतं की आपण ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये चांगले इंडिपेंडंट काम करू शकू, मनाने काम करू शकू आणि आपण चांगले पैसे पण कमवू. ओके, सो विश्वास हाच आहे, स्वतःवर विश्वास ठेवू आणि बस काम करत राहा, मेहनत करत राहा. Till then everything is fine, is good. So this is the end. This will be my artifact episode number 2111. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.